आज रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनाच्या दिवशी जर आपण पाहिलं तर बहीण आपल्या भावाला जी आहे ती राखी बांधत असते आणि याच राखीसाठी बहिणी ज्या आहेत त्या माहेरी निघालेल्या अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकात जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अमरावतीमधून जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे आहेत त्या एसटी बस जात असतात आणि अशातच गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। अनेक ग्रामीण भागातल्या मुली ज्या आहेत त्या शिकण्यासाठी अमरावतीमध्ये असतात, परंतु रक्षाबंधन आणि सलग शनिवार आणि रविवारच्या 2 दिवसच्या सुट्ट्या त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आपल्या लाडक्या भाऊरायाला भेटण्यासाठी रक्षाबंधन साजरा करण्यासाठी जे आहेत ते गावाकडे जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये आपल्याला सकाळपासून गर्दी पाहायला मिळत आहे। त्यातच दुसरीकडे 50% तिकीट दरात जर आपण पाहिलं तर महिलांना सूट आहे, त्यामुळे एसटीने प्रवास करण्यासाठी जर आपण आता पाहिलं तर लाडक्या बहिणी प्राधान्य देतात। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती बसमध्ये चढण्यासाठी झालेली आहे। दुसरीकडे 50% सूट जरी असली तरी मात्र एसटी जी आहे त्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत, अनेक एसटी कमी आहेत, त्यामुळे गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर महिलांची जी आहे ती एसटी मध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला पुन्हा एकदा आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। या ठिकाणी नागपूरकडे जाणाऱ्या ज्या ठिकाणी बस राहते त्या ठिकाणी देखील प्रवाशांची मोठी गर्दी केलेली आहे। सकाळपासूनच अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकामधनं लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या रक्षाबंधन साजरा करण्यासाठी आपल्या माहेरी जे आहे ते जात असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। दिवसभर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं एसटी बस ज्या आहेत त्या अमरावतीमध्ये असतात आणि इथूनच अनेक महिला ज्या आहेत त्या रक्षाबंधन साजरा करण्यासाठी एसटीच्या माध्यमातून आपल्या गावी जात आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।